नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित, यामधील आपण आजच्या व्हिडिओमध्ये भागाकार हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 12.2 हा सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 5 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। चला करूया सुरुवात। बघा, इथे 6वा प्रश्न, एका तासास 30 किलोमीटर याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील। मग बघा, दिलेल्या माहितीनुसार आता बघा, बऱ्याच मुलांना गुणाकार येतो, भागाकार पण येतो, पण शाब्दिक उदाहरण म्हटलं की नेमकं करायचं काय हे कळत नाही। म्हणजे गुणाकार करायचा का भागाकार करायचा हे कळत नाही। मग अशा वेळी काय करायचं, एका तासात 30 किलोमीटर मी इथे लिहून घ्यायचं, एका तासामध्ये 30 किलोमीटर अंतर, याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर। मग इथे काय अंतर दिलेलं आहे, 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, तास काढायचं आहे। आता नीट लक्ष द्या, एक तास आहे, एका तासामध्ये 30 किलोमीटर, मग एकापेक्षा 30 ही संख्या मोठी आहे आणि ते मोठ्या गटातलं दिले आणि लहान काढायचं आहे। मग ज्यावेळेस मोठ्यावरून लहान काढायचं असतं त्यावेळेस काय करायचं असतं, या दोघांचा भागाकार करायचा असतो। मग इथे 120 भागिले 30। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर दोन्हीकडे शून्य असतील एकक स्थानी तर शून्याला शून्य कट करून घ्या। मग बघा, 3 एके 3, 3 चौक 12, 12मधून 12 वजा केले, बाकी आली 0। मग आपलं उत्तर किती आलं, 4 तास। म्हणजेच एका तासामध्ये जर 30 किलोमीटर याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास 4 तास लागतील। मग बघा बरं, 4 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, एका संख्येला 15ने भागले असता भागाकार 12 येतो व बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागाकार करताना आपल्याला माहीत पाहिजे की इथली संख्या काय असते, भाज्य असते, आणि ज्याने भागतो त्याला काय म्हणायचं आहे, भाजक म्हणायचं आहे, आणि वर येणारं उत्तर म्हणजे काय असतो, भागाकार असतो, आणि खाली जी राहते तिला काय म्हणतो आपण, बाकी म्हणतो। आता बघा, एका संख्येला म्हणजे इथली संख्या माहीत नाही आहे, एका संख्येला 15ने भागले असता भागाकार किती येतो, 12 येतो, आणि बाकी किती उरते, 4 उरते, तर ती संख्या कोणती। मग बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला भाजक दिलाय, भागाकार दिलाय आणि बाकी दिले। मग आपल्याला त्यावरून काय काढायचं आहे, भाज्य काढायचं आहे। मग यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, बघा बघा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार। बघा, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, या सूत्रानुसार जायचं। म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचं आणि त्या उत्तरामध्ये बाकी मिळवायची। मग बघा, भाजक किती आहे, 15 आहे, गुणिले भागाकार किती आहे, 12 आहे, आणि बाकी आहे 4, बाकी मिळवायचे। मग आता या दोघांचा आपण काय करूया, गुणाकार करूया। 12 पंचे 60, हचाला आले 6, 12 एके 12, 12 आणि 6 18, आणि हे ह्याच्यामध्ये काय मिळवायचे, 4 मिळवायचे। मग 180 अधिक 4 बरोबर किती, 184। मग बघा, पर्यायामध्ये 184 आहे। आता आपलं उत्तर बरोबर आहे की नाही बघण्यासाठी काय करूया आपण, ही जी आलेलं भाज्य आहे, मग इथे काय लिहायचं आहे, भाज्य बरोबर 184। भाज्य संख्या इथे लिहून घेऊया 184। बघू बरं याचं उत्तर बरोबर तेच येते का। बघा, 15 एके 15, 18मधून 15 गेले, बाकी आले 3, वरून घेतले हे 4। आता 15 दुने 30, 34मधून 30 वजा केले, बाकी आली 4। म्हणजे आपण जी भाज्य संख्या काढली ती अगदी करेक्ट आहे, भागाकार 12 आले आणि बाकी पण 4 उरले। म्हणजे आपण जर या पद्धतीनं उत्तर काढलं तर आपलं काय होणार आहे, उत्तर कमी वेळामध्ये सहज मिळणार आहे। मग बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 184। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, 8वा प्रश्न, 216 या संख्येला 3ने भागायच्या ऐवजी चुकून
8ने भागले तर या 2 भागाकारात किती फरक येईल? आता बघा इथे काय करायचं, 216ला 3ने भागायच्या ऐवजी चुकून 8ने भागले, पण आपण 3ने पण भागायचं आणि काय करायचं, 216ला 8ने पण भागायचं. कारण काय सांगितलंय, दोन्ही भागाकारामध्ये किती फरक येईल हे आपल्याला काढायचं आहे. मग काय करूया आपण, आधी 3ने भागल्यावर किती उत्तर येते ते बघूया. मग बघा 3 7 21. भागाकारासाठी पाढेपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. 21 मधून 21 गेले 0, वरून घेतले 6, 3 दुने 6, वजाबाकी आली 0, भागाकार किती आलाय 72. आता इथे बघा 8ने 216ला भागूया. 8 1 8, 8 2 16, 8 3 24 मोठे आहेत, मग 24 पेक्षा लहान संख्या म्हणजे बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24. आता इथे 21 आहेत, 21 तर नाहीच आहेत, 21 पेक्षा हे 24 मोठे आहेत, मग याच्यापेक्षा ही आधीची संख्या घ्यायची, कारण 21 पेक्षा 16 काय आहेत, लहान आहेत. म्हणजे ज्यावेळेस इथली संख्या नसते त्यावेळेस याच्यापेक्षा लहान संख्या घ्यायची, पण याच्यापेक्षा मोठी संख्या घेऊन चालणार नाही. म्हणून मग 8 2 16. आता बघा 21 मधून 16 घालवायचे, मग बघा 16च्या नंतर 17 18 19 20 21 किती आले, 1 2 3 4 5 आणि वरून घेतले हे 6. 8च्या पाड्यामध्ये 56 आहेत, 8 7 56, वजाबाकी किती आली 0. आता भागाकार बघा, इथे 72 आहे आणि इथे 27 आहे. बघा इथे 7वर 2 आणि 2वर 7. आता दोन्ही भागाकारामधला फरक विचारलाय. फरक म्हणजेच काय, या दोघांची वजाबाकी करायची. मग 72 मधून आपण काय करूया, 27 वजा करूया. 2तून 7 जात नाहीत, मग आपण काय करतो, 2 कट करतो, वर लिहितो. 2च्या शेजारी आहे 7, 7मधला 1 इथे घेतला, इथे राहिले 6. 12मधून 7 गेले, बाकी आली 5. 6तून 2 गेले, बाकी आली 4. मग आपलं उत्तर किती आलं, 45. मग आपले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45. पुढचा प्रश्न बघूया. एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. एका रांगेत 25 आसने असल्यास आसनांच्या किती रांगा असतील? आता बघा एका सभागृहाची आसन क्षमता आहे 925, एका रांगेमध्ये 25 आहेत. मग बघा एका रांगेत 925, मग अशा किती रांगा असतील असं विचारलं आहे की नाही. मग काय करायचं आहे, 925ला 25ने भागूया. आता बघा 25च्या पाड्यामध्ये 92 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या बघा इथे पाडा लिहून घेऊया आपण. 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 चौक 100. मग 92पेक्षा लहान संख्या आहे 75. मग 25 3 75, वजाबाकी 12तून 5 गेले. बघा 2तून 5 जात नाहीत, आपण इथे मनातच घेते, ते खाडाखोड करत बसायचं नाही आहे. 2तून 5 जात नाहीत, मग आपण लगेच काय करायचं आहे, ह्या 9तला 1 इथे घेतला, मग 1वर 2 12 झाले, मग 12मधून 5 गेले, बाकी आली 7. 5 पासून 12पर्यंत मोजलं, 5 आले आहे की नाही, बाकी आली 7. आता इकडचा 1 तिकडे गेला होता, इथे राहिले 8. 8मधून 7 गेले, बाकी आली 1, वरून घेतला हा 5. आता 175. काय करूया, 25चा पाडा पुढे वाढूया. 25 चौक 100, 25 5 125, 150 आणि परत हे 175. मग बघा 1 2 3 4 5 6 7, 25 7 175. मग वजाबाकी किती आली यांची 0. मग आपलं उत्तर काय आलं आहे 37. म्हणजेच त्या सभागृहात आसनांच्या 37 रांगा असतील. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3वर 7 37. पुढचा प्रश्न आहे बघा, 400/4 या भागाकाराचं उत्तर किती येईल? आता बघा इथे सहज आपण तोंडी उत्तर 100 येणार आहे, पण पर्याय थोडेसे वेगळे आहेत, त्याच्यामुळे आपण काय करूया स्पष्टीकरणासहित घेऊया. 400/4 आहे. मग बघा 4 1 4, 4तून 4 गेले, बाकी आली 0, वर काय आहे 0. एका वेळेस आपण एकच संख्या खाली घेतो, म्हणून मग 0 खाली घेतला. 0 जरी खाली घेतला आणि तो 0 जरी असला तरी त्याला काय करायचं आहे, 0चाच भाग लावायचा आहे. मग बघा 4 0 0, वजाबाकी किती आली 0, वरून हा घेतला 0. मग बघा 4 0 0, वजाबाकी किती आली 0. मग आपलं योग्य उत्तर काय 100. आता बघा 100
आता बघा प्रत्येक पर्याय आपण तपासूया. 10 दशक आहे, मग मला सांगा 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20. मग आता 10 दशक, दशक म्हणजे एक शून्य द्यायचं म्हणजे किती आलं 100. म्हणजे पहिला पर्याय सुद्धा कसा आहे करेक्ट आहे, कारण आपलं उत्तर 100च आलं आहे. 1 शतक, मग बघा 1 शतक म्हणजेच किती 100. मग हे पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. 100 एकक, 100 एकक म्हणजेच किती 100, म्हणजे हे पण योग्य आहे. म्हणजेच आपल्या या प्रश्नामध्ये सर्व पर्याय बरोबर, हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये भागाकार यामधील 12.2 हा स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. शाब्दिक गणितं होती आणि मला खात्री आहे तुमच्या आता भागाकारावरच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील आणि भागाकार कसा ओळखायचा हेही तुम्हाला समजलं असेल. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.